प्रेझेंट माय स्क्रीन. चॅटबॉक्स मध्ये मला लिहून सांगा की स्क्रीन चॅटबॉक्स मध्ये मला लिहून सांगा स्क्रीन दिसतोय की नाही ते. ओके, इज इट विजिबल नाव? ओके. सो आता आज आपल्याला आपण लास्ट लेक्चर पर्यंत नाउन्स शिकलो होतो. ओके, थँक्यू. लास्ट लेक्चर पर्यंत आपण नाउन्स शिकलो आणि त्याच्यानंतर आपण जेंडर, त्याचे 4 टाइप्स बघितले होते की कुठल्या जेंडरमध्ये आपण काय क्लासिफाय करतो ते. राईट. आज आपण आर्टिकल्स बद्दल बोलणार आहे. अ अँड द हे सगळे. ओके, सो ते काय असतात, कधी यूज केले जातात ते बघूया आपण. कुठलंही नाउन लिहायच्या आधी आपण काहीतरी एक आर्टिकल यूज करतो, आयदर ए और ॲन और द. तर ते कधी यूज करतात, की आर्टिकल्स काय असतात ते आपण आता प्रेझेंटेशन मधनं बघूया. सो फर्स्ट इज आर्टिकल्स. देर आर 2 टाइप्स ऑफ आर्टिकल्स, इनडेफिनाइट आर्टिकल्स अँड डेफिनाइट आर्टिकल्स. तर त्यातलं जे इनडेफिनाइट आर्टिकल्स मध्ये जातं ए आणि ॲन, ही दोन असतात इनडेफिनाइट आर्टिकल्स. आणि डेफिनाइट आर्टिकल असतं द. ओके, आतापुरतं एवढंच लक्षात ठेवा. त्याचं प्रत्येकाचं मीनिंग आपल्याला पुढच्या स्लाइड्स मध्ये येईल. So what is an article? An article is an adjective. Like adjectives, articles modify nouns. Nouns बद्दलची एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन किंवा त्याच्याबद्दलचं मॉडिफिकेशन हे आपल्याला आर्टिकल मधून कळतं. ए अँड द, A, an and the are articles. A and an are called indefinite articles and the is called definite article. So आता इनडेफिनाइट गोष्टी म्हणजे ज्या डिफाईन करता येणार नाहीत अशा गोष्टींसाठी जी आर्टिकल्स यूज केली जातात ती ए आणि ॲन ही दोन आहेत. आणि ज्या डेफिनाइट ऑब्जेक्ट्स आहेत, पक्का हीच एक ऑब्जेक्ट असं आपण ज्याच्याबद्दल बोलू त्याच्यासाठी आपण द हे आर्टिकल यूज करतो. ओके, सो आतापर्यंत आपण काय बघितलं, आर्टिकल हा असा एक इंग्लिश मधला वर्ड आहे जो नाउन बद्दलची थोडीशी जास्ती माहिती देतो आणि त्या नाउनचं थोडं मॉडिफिकेशन करतो. कुठलंही नाउन असू दे, प्रॉपर, कॉमन, जितके आपण टाइप्स शिकलो त्याच्यापैकी कुठलंही नाउन असेल त्याच्याबद्दलचं मॉडिफिकेशन करणारा वर्ड हा एक आर्टिकल असतो. 3 आर्टिकल्स इंग्लिशमध्ये यूज केले जातात, ए, ॲन आणि द. आर्टिकल्सचे 2 टाइप्स आहेत, इनडेफिनाइट आर्टिकल, डेफिनाइट आर्टिकल. त्याच्यापैकी ए आणि ॲन ही 2 इनडेफिनाइट आर्टिकल्स आहेत आणि द हे डेफिनाइट आर्टिकल आहे. ओके, इथपर्यंत कळलंय? आता त्यांचा यूज कसा आहे, कुठे आहे ते आपण बघूया. नाउ द is used to refer to specific or particular nouns. A or an is used to modify non-specific or non-particular pronouns. आपण जेव्हा एक्झाम्पल्स शिकू हे जास्तीत चांगलं क्लिअर होईल की द कधी यूज केला जातो तर एखादा स्पेसिफिक, एखादा पर्टिक्युलर नाउन असेल तर आपण द यूज करतो आणि नॉन स्पेसिफिक असेल, जनरल असेल तर त्याच्यासाठी आपण ए किंवा ॲन यूज करतो. We use a, an or the before nouns that we want to introduce. Nouns are names of people, places, animals or things. आपल्याला आता माहिती आहे की नाउन्स म्हणजे काय असतात आणि आपण त्या नाउनच्या इंट्रोडक्शनच्या आधी ए, अँड द ह्याच्यापैकी काहीतरी वापरतो. आता ए कुठे वापरतो आपण? अ पर्सन, अ प्लेस, अ थिंग. म्हणजे काय की आपल्याला एकच कुठली तरी गोष्ट दाखवायची आहे, एक पर्सन असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपण अ पर्सन, तिथे आपण ए ह्या आर्टिकलचा यूज करणार. अ प्लेस, एखाद्या प्लेस साठी एकाच प्लेस बद्दल बोलताना आपण अ वापरतो. सो बेसिकली नॉन स्पेसिफिक आणि सिंग्युलर असं जेव्हा असेल तेव्हा आपण ए हे आर्टिकल यूज करणार. ओके, आता नेक्स्ट आहे ए इज यूज्ड बिफोर बिगिनिंग विथ अ कन्सोनंट साऊंड. कन्सोनंट साऊंड, आता कन्सोनंट्स म्हणजे काय असतात?
तर शेजारी अल्फाबेट्स दिली आहेत BCDFGH ही जी लिस्ट आहे ऑल दीज वर्ड्स ऑल दीज लेटर्स आर कन्सोनंट्स. तुम्हाला माहिती आहे व्हॉवेल्स काय असतात आणि कन्सोनंट्स काय असतात? AEIOU हे व्हॉवेल्स आहेत आणि हे 5 लेटर्स सोडून जी बाकीची अल्फाबेट्स आहेत इंग्लिश मधली ते सगळे कन्सोनंट्स आहेत. राईट. AEIOU हे व्हॉवेल्स आहेत, ते सोडून उरलेले जे अल्फाबेट्स आहेत BCDGH हे सगळे कन्सोनंट्स आहेत. ओके. सो कन्सोनंट साऊंड जिथे आपण आता समज मी बॉय म्हणलं तर स्टार्टिंग बी पासून होतीये, बरोबर. सो त्यावेळेला अ बॉय असं आपण यूज करतो. सो वेअर ए इज यूज्ड, सो ए इज यूज्ड बिफोर बिगिनिंग विथ अ कन्सोनंट साऊंड. फॉर एक्झाम्पल अ बॉय, अ बर्ड, अ कॅट, अ डॉग असा कुठलाही वर्ड असेल तर त्याच्या आधी आपण ए हे आर्टिकल यूज करणार. किंवा बिफोर अ सिंग्युलर नाउन बिगिनिंग, म्हणजे सिंग्युलर नाउन म्हणजे काय की एकच वस्तूसाठी आपण सिंग्युलर वर्ड यूज करतो. सो अ बुक, अ स्कूल, अ डॉग या सगळ्याच्या ठिकाणी आपण ए हे आर्टिकल यूज केलंय. नेक्स्ट कुठे यूज करतो? इवन बिफोर वॉवेल लेटर्स विच डोंट हॅव वॉवेल साऊंड. ओके. आता वॉवेल साऊंड आणि लेटर या दोन मध्ये एक छोटूसा डिफरन्स आहे. युरोपियन हा वर्ड स्टार्ट होतो ई नी. ई हे आपण बघितलं वॉवेल लेटर आहे, पण जेव्हा मी ते प्रोनाऊन्स करतेय तर ते कसं होतंय युरोपियन, यू असा उच्चार होतोय ना, म्हणून तिथे ॲन युरोपियन नाही लावत, आपण अ युरोपियन लावतो. ओके. जेव्हा आपण युनिट असा वर्ड यूज करू, अ युनिट, वॉवेलचं प्रोनाऊन्सिएशन जरी तो वॉवेल लेटर यू असला, प्रोनाऊन्स करताना आपलं यू येतं, म्हणून आपण तिथे अच लावतो आर्टिकल. सेम युनियनच्या ठिकाणी प्रोनाऊन्सिएशन यू होतंय, युनिव्हर्सिटी. सो ह्या सगळ्या ठिकाणी जरी सिंग्युलर असलं आणि वर्डची स्टार्टिंग ही वॉवेल लेटरनी असली तरी साऊंड त्याचं प्रोनाऊन्सिएशन हे कन्सोनंट सारखं होतंय, यू होतंय तिथे, म्हणून आपण त्या ठिकाणी अ हे आर्टिकल यूज करणार. थर्ड पार्ट समजला नक्की? थर्ड पार्ट जास्त इम्पॉर्टंट होता आपल्यासाठी. पहिले दोन सोपे आहेत. आपण ए आर्टिकल कुठे कुठे यूज करणार आहे? तर मेनली जेव्हा आपण एखाद्या सिंग्युलर गोष्टीबद्दल बोलतोय, एकाच गोष्टीबद्दल बोलतोय, एका नॉन स्पेसिफिक गोष्टीबद्दल जेव्हा आपण बोलत असू, आपण ए हे आर्टिकल यूज करणार. दुसरं, ते कुठल्या तरी कन्सोनंट साऊंडच्या आधी आपण वापरणार. आणि जरी वॉवेल लेटर असेल, फॉर एक्झाम्पल युनिट, युरोपियन, युनिव्हर्सिटी, युनियन, वॉवेल लेटर असेल आणि कन्सोनंट सारखं प्रोनाऊन्सिएशन होत असेल तरी सुद्धा आपण आर्टिकल एच यूज करणार. ठीक आहे. सो ए चा यूज आता नक्की कळला सगळ्यांना? ए या आर्टिकलचा यूज. व्हेरी गुड. नाउ वी विल मूव ऑन. Some words start with a vowel letter but begin with a consonant sound. So we use A before these words too. जशी आपण मगाशी एक्झाम्पल्स बघितली होती, अ युनिफॉर्म, अ युनिव्हर्सिटी, अ युनिफॉर्म, अ 1 रुपी नोट. आता खरं तर ओ हा वॉवेल लेटर आहे, पण आपण उच्चार करताना व येतंय सुरुवातीला, प्रोनाऊन्सिएशनच्या आधी व असं येतंय, म्हणून आपण इथे अ 1 रुपी नोट म्हणतो, ॲन 1 रुपी नाही. ठीक आहे. वी यूज ए बिफोर वर्ड्स दॅट बिगिन विथ अ कन्सोनंट. जे वर्ड्स कन्सोनंटनी स्टार्ट होतात तिथे स्ट्रेट अवे आपण ए यूज करतो. अ गर्ल, अ क्लॉक, अ लॅम्प हे सगळे काय कशाने सुरू झाला? आता गर्ल हा वर्ड जी नी, जी हे कन्सोनंट आहे, वॉवेल नाहीये, म्हणून जीच्या आधी गर्लच्या आधी आपण अ लावला. ओके. आता मला सांगा एकाच क्वेश्चनचा आन्सर, आपण अ गर्ल्स असं म्हणू का? मी जे चॅटबॉक्स मध्ये लिहिलंय, इज इट करेक्ट? नो. कारण आपण सेकंड रूल वाचला होता. अ आपण कधी वापरतो? सिंग्युलर गोष्टीसाठी. जेव्हा एकच असेल तेव्हाच आपल्याला फक्त अ हे आर्टिकल यूज करता येतं. त्यामुळे
प्लुरलच्या आधी आपण अ वापरणार नाही. एका मुलीबद्दल बोलत असू तेव्हाच आपण फक्त ए हे आर्टिकल यूज करणार. व्हेरी गुड. सिमिलरली अ क्लॉक, अ लॅम्प हे सगळं एका गोष्टींसाठी होतं आणि कन्सोनंट पासून स्टार्ट झालं, सी पासून, एल पासून, म्हणून आपण तिथे ए क्लॉक, ए लॅम्प असं म्हणलं. आता हा आपला अ चा यूज आपल्याला कळला. कुठे कुठे होणारे परत एकदा मी पटकन रिवाइज करून सांगते तुम्हाला. पहिलं म्हणजे कन्सोनंट साऊंडच्या आधी ए चा यूज करणार आपण, सिंग्युलर असेल तेव्हा, आणि जरी वॉवेल लेटर असेल पण प्रोनाउन्सिएशन आपलं कन्सोनंट सारखं होत असेल तर तिथे आपण ए हे आर्टिकल यूज करतो. आपण एक्झाम्पल्स बघितली, अ बॉय, अ गर्ल, अ बुक, अ क्लॉक, अ लॅम्प, अ युनिव्हर्सिटी. ठीक आहे. सो इथपर्यंत आता आपल्याला ए चा यूज, आर्टिकल ए जे पहिलं आर्टिकल होतं ए, त्याचा यूज आपण कुठे कुठे आणि कसा करू शकतो हे आतापर्यंत आपण शिकलो. Now we will move on to the next article, that is an. So when an is used, it is used before a word beginning with a vowel. For example, an idiot, an apple. आता idiot हा वर्ड आय पासून सुरू होतोय. आय हे वॉवेल आहे, AEIOU यातलं आय. सो आय हे वॉवेल आहे म्हणून आपण त्याच्या आधी an यूज केलं. तसंच ऍपल, इट इज स्टार्टिंग विथ ए. ए हे वॉवेल आहे म्हणून आपण इथे ॲन ॲपल म्हणलं. आपण कधी अ ॲपल नाही म्हणत, आपण ॲन ॲपल म्हणतो. नेक्स्ट, बिफोर अ वर्ड बिगिनिंग विथ एच बट नॉट साऊंडेड. म्हणजे काय की जो शब्द एच या लेटर पासून सुरू होतो. आता एच हे कन्सोनंट आहे, जरी एच नी सुरू होत असला बट साऊंडेड, प्रोनाउन्सिएशन मध्ये आपण एच घेत नाहीये तर त्याच्या आधी सुद्धा आपण ॲन लावतो. एक्झाम्पल बघूया आपण. ऑनर, इथे तुम्ही प्रोनाउन्सिएशन आपण हॉनर करतो का जरी एच असला तरी? नाही, एच सायलेंट राहतो. आपण वाचताना ऑनर वाचतो म्हणून ॲन ऑनर. नेक्स्ट, अवर, ॲन आर. एक तासासाठी जिथे आपण आवर वापरतो तिथे आपण हवर वापरत नाही, आपण आवर म्हणतो. सो ॲन आर. नेक्स्ट, ऑनेस्ट मॅन. हॉनेस्ट मॅन म्हणत नाही, सो आपण प्रोनाउन्सिएशन करताना आपलं ऑ येतं. ऑनेस्ट मॅन, ऑनर. सो आता इथे जेव्हा ऑ वापरतो आपण तर ते ओ सारखं साऊंड करतं म्हणून आपण वॉवेल सारखा साऊंड देतोय, वॉवेल सारखं प्रोनाउन्सिएशन देतोय म्हणून त्याच्या आधी आपला ॲन लागतो. ओके, म्हणून ॲन ऑनर, ॲन आर, ॲन ऑनेस्ट मॅन असं आपण म्हणतो. अ ऑनेस्ट मॅन आपलं येत नाही कारण साऊंड वेगळा असतो. त्यामुळे जर तुम्हाला आता एक्झाम मध्ये किंवा कधीही सपोज लिस्ट असेल आणि त्याच्या सेंटेन्समध्ये विचारलं असेल की यूज करेक्ट आर्टिकल, तर त्या वर्डचं प्रोनाउन्सिएशन करून बघायचं. युरोपियन लिहिलंय म्हणून ब्लँकली ॲन लिहून टाकायचं की ई दिसला म्हणून ॲन लिहिलं, तर असं नाही करायचं. त्याचं आपल्या मनात प्रोनाउन्सिएशन करायचं आणि मग जे आर्टिकल तिथे फिट बसेल, आपण जे आता रूल्स बघितले त्याप्रमाणे जे आर्टिकल फिट बसेल ते लिहून टाकायचं. आणि हे एचचं स्पेसिफिकली लक्षात ठेवायचं की आपण जर एचचं प्रोनाउन्सिएशन ह असं करत असू तरच तिथे ए लागेल. आता आपण सपोज मी तुम्हाला वर्ड दिलाय हॉर्स, तर हॉर्सच्या आधी अ लावाल की ॲन लावाल? व्हेरी गुड, परफेक्ट. हॉर्स मध्ये प्रोनाउन्सिएशन करताना आपण ह चा उच्चार करतोय म्हणून आपण तिथे अ हॉर्सच लावणार. परफेक्ट. आणि ऑनेस्ट म्हणताना मात्र आपण एच चा उच्चार केलेला नव्हता म्हणून आपण ॲन ऑनेस्ट मॅन केलं होतं. व्हेरी गुड, परफेक्ट. कळलंय म्हणजे आता तुम्हाला सगळ्यांना व्यवस्थित. वी यूज ॲन बिफोर वर्ड्स दॅट बिगिन विथ अ वॉवेल साऊंड. हे आपण बघितलं, जे शब्द वॉवेलच्या साऊंडनी, वॉवेल सारख्या आवाजाने बिगिन होतील, प्रोनाउन्सिएशननी सुरू होतील, त्यांच्या अलीकडे आपण ॲन लावतो. वॉवेल्सची लिस्ट त्यांनी परत इथे दिली आहे, AEIOU आर वॉवेल्स. एक्झाम्पल, ॲन ऑरेंज, ॲन अम्ब्रेला, ॲन आय. आता इथे बघा, अम्ब्रेला हा वर्ड स्टार्ट झालाय यूनी आणि आपण उच्चार करताना
अम्ब्रेला करतोय, प्रोनाउन्सिएशन मध्ये अ येतोय आपल्या, म्हणून आपण इथे ॲन लावतो, कारण अ हा वॉवेल साऊंड आहे. आणि मगाशी युनिव्हर्सिटीचं स्पेलिंग सुद्धा यूनीच स्टार्ट झालं होतं, पण तिथे आपण यू हे प्रोनाउन्सिएशन केलं होतं, म्हणून तिथे आपण अ युनिव्हर्सिटी यूज केलं. आणि ह्या केसमध्ये आपण ॲन यूज केलं का, तर अम्ब्रेला असताना जरी स्पेलिंग यूनी स्टार्ट झालं, प्रोनाउन्सिएशन मध्ये आपण मेन अ हा वॉवेल साऊंड वापरला. ओके, डिफरन्स लक्षात आला. आपण अम्ब्रेलाच्या आधी ॲन का लावतो आणि युनिव्हर्सिटीच्या आधी अ का लावतो? व्हेरी गुड. आता अ चा यूज कळला आपल्याला, ॲन चा यूज कळला, लास्ट इज द. 3 आर्टिकल्स आपण शिकतोय. ए झालं, ॲन झालं, नाउ द लास्ट आर्टिकल इज द. सो व्हेन वी यूज द, इट इज युज्ड बिफोर युनिक ऑब्जेक्ट्स, म्हणजे ज्या या जगात एकमेव आहेत, एकच गोष्ट जी आहे ती. फॉर एक्झाम्पल द सन, द स्काय, द मून, एकच सूर्य आहे, राईट. म्हणून आपण तिथे अ सन असं म्हणत नाही. जर आपण बघायला गेलो तर सन, एस इज स्टार्टिंग विथ, इट इज अ कन्सोनंट, एस हे कन्सोनंट लेटर आहे, त्यामुळे आपण सनच्या आधी अ लावू शकतो. बट बिकॉज इट इज युनिक, ते एकच आहे, आपण द लावतो. म्हणून याला आपण डेफिनेट आर्टिकल म्हणतो. स्पेसिफिक, जास्ती स्पेसिफाय करणारं आणि युनिक जे असेल तेव्हा आपण द हे आर्टिकल यूज करणार. नेक्स्ट कुठे यूज करतो? बिफोर द नेम्स ऑफ माउंटेन्स, रिव्हर्स, ओशन्स, डेझर्ट्स एटसेट्रा. आता ही जे काही त्यांनी गोष्टी दिल्या आहेत, पर्वत आहेत, नद्या आहेत, या स्पेसिफिक आहे. आपण त्या एका पर्टिक्युलर नदीबद्दल बोलत असू तर आपण द वापरणार. फॉर एक्झाम्पल द गंगा, द सहारा, द पॅसिफिक. सो ही जी वर्ड्स आहेत हे सगळे स्पेसिफिक आहेत. कशाबद्दल आपण बोलतोय ते आपण स्पेसिफाय करत असतो. आपल्याला डोक्यात माहिती असतं की मी गंगा नदीबद्दल बोलतेय, म्हणून आपण तिथे द लावतो. आता राईट, सो आता आपण अ रिव्हर पण म्हणू शकतो आणि द रिव्हर पण म्हणू शकतो. अ रिव्हर आपण कुठल्या केसमध्ये बोलू? जेव्हा आपण जनरल बोलतोय कुठल्या तरी एका नदीबद्दल. आणि द कधी लावू? ह्या स्पेसिफिक नदीबद्दलच मी बोलतेय तर मी द वापरणार. ओके, सो हा इनडेफिनेट आणि डेफिनेट मधला बेसिक फरक होता. इनडेफिनेट आर्टिकल्स अ आणि ॲन आपण जेव्हा जनरल नॉट स्पेसिफिक गोष्टींबद्दल बोलत असू तेव्हा आपण अ आणि ॲन यूज करतो, आणि जेव्हा स्पेसिफाय करत असू आपण एकच ही गोष्ट ज्याच्याबद्दल मी बोलतेय तेव्हा आपण द हे आर्टिकल यूज करणार. नेक्स्ट, बिफोर द नेम्स ऑफ बुक्स, द बायबल, द रामायण, द कुराण, ही स्पेसिफिक बुक्स आहेत. ही धार्मिक पुस्तकं जी आहेत ही स्पेसिफिक आहेत, म्हणून परत आपण त्यांच्याबद्दल बुक्सच्या अलीकडे लावतो. बिफोर द सुपरलेटिव्ह डिग्री. आता अजून तुमच्या डिग्रीज तुम्हाला झालंय की नाही आय डोंट नो, बट गुड, बेटर, बेस्ट, टॉल, टॉलर, टॉलेस्ट, यातली जी सुपरलेटिव्ह असते, आपण टॉलेस्ट म्हणजे काय? सगळ्यांच्यात उंच, सगळ्यांच्यात बेस्ट, असं जेव्हा आपण म्हणत असू, सुपरलेटिव्ह डिग्री जे सर्वात चांगलं आहे, किंवा म्हणजे जी सगळ्यात शेवटची डिग्री असते, बॅड, वर्स, वर्स्ट, त्यातली वर्स्ट ही सुपरलेटिव्ह डिग्री आहे. ओके, सो त्या ठिकाणी आपण त्याच्या आधी द वापरतो. ओके, बिफोर म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स, म्युझिकल इन्स्ट्रुमेंटच्या आधी आपण द यूज करतो. द फ्लूट, द व्हायलिन. बिफोर अन ॲडजेक्टिव्ह टू डिनोट अ होल क्लास, द ओल्ड, द रिच, द पुअर. फॉर एक्झाम्पल आता आपण गरिबांविषयी जेव्हा बोलतोय, द पुअर पीपल असं आपण म्हणणार. ओके, अ पुअर म्हणजे एकच माणूस येईल, द पुअर पीपल मध्ये जास्ती लोक येत आहेत, बट तो स्पेसिफिक क्लास आपण एक स्पेसिफाय करतोय की गरीब लोक किंवा श्रीमंत लोक, म्हातारी लोक, असं जेव्हा आपण म्हणत असू तेव्हा सुद्धा वी यूज आर्टिकल द. वी यूज द
when we know that there is only one of a particular thing, the sky, the world, the north pole, the south pole. नॉर्थ पोल साऊथ पोल एकच आहे ना जगाचा. ओके, सो ह्या जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट डेफिनेटली स्पेसिफिक सांगायची असेल, ॲट दॅट टाइम वी यूज आर्टिकल द. नाव ओमिशन ऑफ आर्टिकल्स म्हणजे काय की आपण कुठल्या वेळेला आर्टिकल्स यूज करणार नाही. आता हा टॉपिक स्टार्ट करायच्या आधी एकदा आपण क्विकली रिवाइज करून घेऊया. आर्टिकल्सचे दोन टाइप्स होते, इनडेफिनाइट आर्टिकल्स, डेफिनाइट आर्टिकल्स. इनडेफिनाइट मध्ये अ आणि ॲन हे दोन वापरले जातात. अ हे आर्टिकल आपण तेव्हा यूज करतो जेव्हा कन्सोनंट साऊंड असतो, आणि दुसरं जेव्हा सिंग्युलर गोष्टींबद्दल आपण बोलत असतो, सिंग्युलर गोष्टीबद्दल बोलतोय. ओके, ॲन हे आर्टिकल आपण तेव्हा यूज करतो जेव्हा आपण वॉवेल साऊंडनी एखादा शब्द सुरू होत असेल, AEIOU पासून बिगिनिंग वर्ड असेल, तर आपण ॲन हे इनडेफिनाइट आर्टिकल यूज करतो. ॲन हे सुद्धा आपण सिंग्युलर साठीच वापरतो. ओके, आणि त्याच्यानंतर लास्ट आर्टिकल आपण बघितलं होतं द साठी आपण बऱ्याच गोष्टी बघितल्या की केव्हा आपण द हे आर्टिकल यूज करू. डेफिनाइट आर्टिकल मध्ये आहे द, जे आपण कधी वापरणार आहे की एकमेव गोष्ट असेल, ओनली वन थिंग इन द वर्ल्ड, तर त्या केसमध्ये आपण द हे आर्टिकल यूज करणार आहे. स्पेसिफाय करण्यासाठी किंवा एखादा ग्रुप ऑफ पीपल, एखादा क्लास ऑफ पीपल मेन्शन करण्यासाठी आपण द वापरतो. म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्सच्या आधी वापरतो, काही स्पेसिफिक बुक्सच्या आधी वापरतो. ओके, आठवलं सगळ्यांना कुठे कुठे आपण द वापरू शकू. आता ही लिस्ट पाठ करून ठेवायला हवी असं नाहीये. आपण जसे जसे जास्ती बुक्स वाचत जाऊ, जसं जसं ऐकत जाऊ, आपल्याला कळेल की कशाच्या आधी साधारण आपण द वापरायचं. अ आणि ॲन साठी स्पेसिफिक रूल्स आहेच आहेत. ओके, ॲपल करायचं नसतंच कधी, त्यामुळे त्याला स्पेसिफिक रूल आहे जो आपण शिकलोय. बाकी द कधी वापरायचं, कधी वापरायचं, थोडंफार कन्फ्युजन वाटत असेल, जसे जसे पुढे पुढे वाचत जाल इंग्लिशचे आर्टिकल्स, हे तुमच्या आपल्या आपण लक्षात येईल. इंग्लिशचा बुक वाचून, इंग्लिशच्या नोट्स वाचून, पुस्तकं वाचून, कशातूनही. ठीक आहे, आणि सुपरलेटिव्ह डिग्रीला बेस्ट, वर्स्ट, टॉलेस्ट याच्यामध्ये पण आपण द वापरतो. आपण कधी अ बेस्ट ऍक्टर नाही म्हणत, किंवा अ बेस्ट पोएट, द बेस्ट ऍक्टर, द बेस्ट पोएट. ओके, सो त्या ठिकाणी सुद्धा आपण द वापरणार. आता नेक्स्ट स्लाइड मध्ये आपण बघूया की आपण आर्टिकल्स कधी वापरत नाही. बिफोर द नेम्स ऑफ रिलेशन्स, फादर, अंकल, सिस्टर. जर आपण कधी द फादर असं नाही म्हणत, अ फादर असंही आपण काही लावत नाही. बिफोर द नेम्स ऑफ मटेरियल, मटेरियल्सच्या आधी आपण आर्टिकल्स लावत नाही. बिफोर प्रॉपर नाउन, लोटस, चेन्नई, प्रिया, आपण स्वतःच्या नावाच्या आधी काही लावतो का? आता माझं नाव आरती आहे, तर इट इज स्टार्टिंग विथ ए. ॲन आरती नाही म्हणत मी, प्रॉपर नाउन आहे ना माझं. किंवा तुमच्यापैकी कोणाचं नाव असेल, आपण सपोज प्रमिता असं नाव घेतलंय, सो प्रमिता हे पी पासून स्टार्ट होत आहे म्हणून आपण अप्रमिता नाही लावत. जसं ॲन आरती लावलं नाही तसं प्रॉपर नाउन्सच्या आधी आपण कुठलंही आर्टिकल लावत नाही. बिफोर ॲबस्ट्रॅक्ट नाउन्स. आता ॲबस्ट्रॅक्ट नाउन मध्ये पण कसं आहे बघा, आपण जेव्हा ॲन ऑनेस्ट मॅन म्हणतो, बट ॲन ऑनेस्टी म्हणत नाही. बिफोर लँग्वेज, कुठल्याही लँग्वेजच्या आधी आपण कुठलं आर्टिकल लावत नाही. बिफोर सर्टन फ्रेजेस, ॲट द नून, ॲट अ नून असं काही करत नाही आपण. ॲट नून. बाय ट्रेन, आय वॉज ट्रॅव्हलिंग बाय ट्रेन. ओके, सो ह्या सगळ्या गोष्टींच्या आधी आपण आर्टिकल्स लावत नाही. बाकी आपण आर्टिकल्सचे रूल सुद्धा बघितले. आता एक छोटीशी वर्कशीट मी शेअर करते, ती आपण सॉल्व्ह करूया.
ओके. स्वतः अ किंवा ॲन याच्यापैकी आपल्याला काय यूज करायचंय ते सांगायचंय तुम्ही. डू यू हॅव डॅश अम्ब्रेला? कुठला आर्टिकल यूज कराल? परफेक्ट. डू यू हॅव अन अम्ब्रेला? नेक्स्ट. आय वुड लाईक टू बाय डॅश हॅट प्लीज. Very good. Next is I will see you in dash r. And UWS is dash university. Very good. Perfect. परफेक्ट. काही जणांनी द लिहिलंय, काही जणांनी अ लिहिलंय. आता इथे काय यूज कराल? राईट. आपण द जास्ती करेक्ट आन्सर येईल का? कारण आपण स्पेसिफाय करतोय. राईट. डेफिनेटली आपण सांगतोय कुठली युनिव्हर्सिटी, म्हणून आपण इथे द हे आर्टिकल यूज करू शकतो. सो नाव नेक्स्ट इज डायरेक्ट आन्सर्स होते. ओके. नेक्स्ट मध्ये डायरेक्ट त्याने आन्सर्स दिली आहेत. स्वतः हे बघूया आपण. लास्ट नाईट आय स्टेड होम अँड वॉच्ड. फर्स्ट वालं वॉच्ड द टेलिव्हिजन. स्पेसिफिक सांगतोय आपण. डॅश मेरी यूज टू लिव्ह इन डॅश कंट्री. मेरीच्या आधी कुठलं लागेल? मेरीच्या आधी मेरीच्या आधी आर्टिकल लागणार नाही. मेरी प्रॉपर नाउन आहे. राईट. मगाशीच आपण बघितलं प्रॉपर नाउनच्या आधी आपण आर्टिकल लावत नाही. सो मेरीच्या आधी काही आर्टिकल लागणार नाही. करेक्ट. मेरी यूज टू लिव्ह इन डॅश कंट्री. आता कंट्रीच्या आधी काय लागेल? नाही बाळांनो, अ कंट्री लागेल. अ लागेल. ओके. कुठली कंट्री ते स्पेसिफाय केलंय का? डेफिनेट कुठली कंट्री आहे सांगितलंय का? नाही. आणि कंट्री इट इज स्टार्टिंग विथ अ कन्सोनंट सी, म्हणून आपण अ लावणार तिथे. ओके. व्हॉट डू यू युजली ईट फॉर? याच्यानं इथे पुढे काय लागेल? ओके. ओके. आता जास्ती करून जेव्हा बोली भाषेत यूज केलं जातं, युजली यूज इथे कसं होणार आहे? व्हॉट डू यू युजली ईट फॉर ब्रेकफास्ट. तुम्ही कधी असं आर्टिकल वापरलेलं ऐकलंय? व्हॉट डू यू युजली ईट फॉर अ ब्रेकफास्ट, द ब्रेकफास्ट, असं कधी ऐकलंय? नाही. जे आपण शेवटी लिस्ट बघितली होती ना, ओमिशन ऑफ आर्टिकल्स. समवन स्टार्टेड प्रेझेंटिंग बाय मिस्टेक आय गेस. सो प्लीज स्टॉप प्रेझेंटिंग. विलास साबळे. तुमचा स्क्रीन दिसतोय आम्हाला, माझा स्क्रीन बंद झाला आय गेस त्यामुळे. ओके. माझा स्क्रीन दिसतोय? प्लीज चॅटबॉक्स मध्ये सांगा माझा स्क्रीन दिसतोय? ओके. आय स्टार्ट प्रेझेंटिंग नाव. मग अशी कोणीतरी मध्ये प्रेझेंट केलं त्यामुळे आय गेस.
ओके, इज माय स्क्रीन विजिबल नाव? ब्रेकफास्टच्या आधी आपण युजली कुठलं आर्टिकल यूज करत नाही, तिथे काही येणार नाही. जसं मगाशी आपण मेरीच्या आधी काही लिहिलेलं नव्हतं, तसं व्हॉट डू यू युजली ईट फॉर ब्रेकफास्ट असंच सेंटेन्स राहतं. नेक्स्ट, व्हॉट इज यू डुईंग? शी इज ऑन डॅश फोन. फोनच्या आधी कुठलं आर्टिकल यूज होईल? परत एकदा स्क्रीनवर दाखवते मी. व्हॉट्स यू डुईंग? शी इज ऑन डॅश फोन. तर आता फोनच्या आधी काय आर्टिकल यूज होईल? द फोन. स्पेसिफाय करतोय आपण. ऑन द फोन, ती फोनवर बोलत आहे हे स्पेसिफिकली सांगितलं जात आहे, म्हणून आपण तिथे द लावू. ओके, डेफिनेट आर्टिकलचा यूज होईल इथे. नेक्स्ट, डॅश माईक इज डॅश गुड स्टुडंट. तर आता आधी मला सांगा, माईकच्या आधी कुठलं आर्टिकल यूज होईल? माईकच्या आधी काहीच लागणार नाही. माईकच्या आधी काहीच लागणार नाही. माईक हे प्रॉपर नाउन आहे. एका मुलाचं नाव आहे ना माईक, म्हणून काही लागणार नाही, कुठलंच आर्टिकल नाही माईकच्या आधी. ओके, आणि माईक इज डॅश गुड स्टुडंट. तर आता त्या गुडच्या आधी काय लागेल? अ गुड स्टुडंट. करेक्ट. ए हे आर्टिकल लागेल. डॅश पीटर इज डॅश यंगेस्ट स्टुडंट इन द क्लास. तर आता पीटरच्या आधी काय आर्टिकल लागेल? करेक्ट, पीटरच्या आधी काही आर्टिकल लागणार नाही. आणि यंगेस्टच्या आधी काय आर्टिकल लागेल? द. परफेक्ट. द ही सुपरलेटिव्ह डिग्री आहे, बरोबर. म्हणून आपण इथे यंगेस्ट ही सुपरलेटिव्ह डिग्री आहे, म्हणून त्याच्या आधी आपण द हे आर्टिकल यूज केलं. नेक्स्ट, सिडनी इज डॅश इंटरेस्टिंग सिटी. सिडनीच्या आधी आर्टिकल लागेल. सिडनी हे प्रॉपर नाउन आहे ना. हा, सिडनीच्या आधी नाही लागणार, पुढे द लागेल. व्हेरी गुड. नेक्स्ट, दिस क्लास इज डॅश बेस्ट क्लास ॲट युजिंग आर्टिकल्स. बेस्टच्या आधी काय लागेल? द. परफेक्ट. द कारण सुपरलेटिव्ह डिग्री आली, बेस्ट ही सुपरलेटिव्ह डिग्री आली, म्हणून आपण द हे आर्टिकल यूज केलं. व्हेरी गुड. आता कळलंय सगळ्यांना आपण कसे कधी कुठले आर्टिकल्स साधारण यूज करणार आहे ते? ओके, व्हेरी गुड. तुम्हाला होमवर्क मध्ये सुद्धा मी आर्टिकल्सचा होमवर्क देईन स्पेसिफिक, जेव्हा तुम्हाला हे आर्टिकल्सचा यूज करता येईल आणि कळेल अजून व्यवस्थितरित्या. ओके, व्हेरी गुड. आता रीडिंग आणि स्पीकिंग घेण्याच्या आधी थोडासा वेळ आहे आपल्याकडे, एक 5-10 मिनिटं. तर थोडी वेगळी ऍक्टिव्हिटी आपण घेऊया. तुमच्या 6th टेक्स्टबुक मधला एक छोटासा पार्ट आहे जो मी शेअर करते. इज इट विजिबल? स्क्रीनवर काहीतरी दिसतंय? ओके, आता तिथे काही 4 छोटी छोटी सेंटेन्सेस दिलेली आहेत. प्लीज डोंट मेन्शन इट, आय एम सो सॉरी, एक्सक्यूज मी आणि माय प्लेजर. तर आता ह्या 4 गोष्टी, ही 4 जी सेंटेन्स आहे छोटीशी, ती आपण कुठल्या केसमध्ये वापरतो, कुठल्या कंडिशनला आपण त्यांचा यूज करू शकतो, हे आपण थोडंसं बघूया. फर्स्ट जे पिक्चर आहे त्याच्यात एक बाई दुसरीला काहीतरी म्हणतेय, थँक्यू फॉर द फ्लावर्स. असं जेव्हा आपल्याला समोरचा थँक्यू म्हणतोय, तर आपण
वरती जे 4 दिलेत, प्लीज डोंट मेन्शन इट, आय एम सो सॉरी, एक्सक्यूज मी, माय प्लेजर, याच्यापैकी काय यूज करू शकतो? परफेक्ट, माय प्लेजर, करेक्ट. नेक्स्ट, म्हणजे थोडक्यात माय प्लेजर आपण कधी यूज करू शकतो? समोरचा आपल्याला थँक्यू म्हणलाय तर आपण आयदर वेलकम म्हणू शकतो, जे आपण कायम म्हणतो, जनरल थँक्यूचा रिस्पॉन्स आपण देतो वेलकम म्हणून. अजून छान बोलायचं असेल आपल्याला, माय प्लेजर. ओके, मी आनंदाने हे तुमच्या बरोबर फ्लावर्स शेअर केली आहेत, हे जेव्हा आपल्याला सांगायचं आहे तेव्हा आपण हा माय प्लेजर हा वर्ड यूज करणार. नेक्स्ट, पुढच्या चित्रामधलं आपण बघूया. एक मुलगा दुसऱ्या मुलाला म्हणतोय डॅश, आय स्पिल्ड वॉटर ऑन युअर शर्ट. दुसरा मुलगा त्यावर काय रिप्लाय देतोय? नेव्हर माइंड, इट विल ड्राय अप. सो आता पहिलं त्या डॅश मध्ये काय येईल? आय स्पिल्डच्या अलीकडे परफेक्ट, आय एम सो सॉरी. व्हेरी गुड. म्हणजे जेव्हा आपल्याकडून काहीतरी चूक झाली, वी यूज द वर्ड सॉरी. त्याच्या आधी आपण आय एम सो सॉरी, आय एम व्हेरी सॉरी, याच्यापैकी काहीतरी एक वापरू शकतो. नेक्स्ट, थर्ड पिक्चर बघूया आपण. थँक्यू सो मच फॉर कॅरिंग द बुक्स. नेक्स्ट, डॅश डॅश आहे काहीतरी आणि टीचर, इट्स माय ड्युटी. प्लीज डोंट मेन्शन इट, करेक्ट. सो आता ह्याच्यामध्ये सुद्धा जेव्हा टीचर थँक्यू म्हणलीये तेव्हा आपल्याकडे 3 रिप्लाय होते ऍक्च्युली. वेलकम सुद्धा होता, माय प्लेजर सुद्धा होता आणि प्लीज डोंट मेन्शन इट सुद्धा होता. पण पुढे काय आलं? इट्स माय ड्युटी, ते माझं कर्तव्य आहे असं ती मुलगी सांगतेय, म्हणून आपण इथे प्लीज डोंट मेन्शन इट म्हणलं की असं मला थँक्यू म्हणू नका, बट इट इज माय ड्युटी, हे माझं काम आहेच आहे. ओके. नेक्स्ट, फोर्थ पिक्चर बघूया आपण. डॅश, कॅन यू टेल मी द वे टू द जिम. समोरचा माणूस उत्तर देतोय गो स्ट्रेट अँड देन टर्न लेफ्ट. तर इथे लास्ट राहिलं एक्सक्यूज मी. एखाद्याला आपण जेव्हा काहीतरी विचारायला जातो, अननोन व्यक्तीला असेल किंवा कोणाला असेल, तर तेव्हा आपण एक्सक्यूज मी म्हणतो, थोडंसं आपल्याकडे अटेन्शन घ्यायला, की माझ्याकडे लक्ष दे मी काय बोलतेय, हे सांगण्यासाठी आपण एक्सक्यूज मी वापरतो. तर आता हे जे वर्ड्स आहेत हे यूज नाही केले तरी कुठेही अडत नाही, बट आपला पोलाइटनेस आणि समोरच्याला आपण काहीतरी रिस्पेक्ट देतोय हे बोलताना जेव्हा आपल्याला दाखवायचं असतं, हे ठेवून काही मॅनर्स ठेवून जेव्हा आपण बोलत असतो तेव्हा आपण हे वर्ड्स यूज करतो. तेव्हा आपण ही सेंटेन्सेस मध्ये ह्यांचा वापर करतो, या सगळ्या गोष्टींचा. ओके. आता बऱ्याच साऱ्या गोष्टी लिहिताना प्लीज हा वर्ड यूज केला जातो. तर ती फक्त आपण जेव्हा रिक्वेस्ट करतो तेव्हा मेनली आपण प्लीज हा वर्ड यूज करतो, बट वाक्यामध्ये जर प्लीज वापरलं तर एक पोलाइटनेस दिसतो, कोणावर ऑर्डर सोडली असं नाही दिसत, म्हणून आपण बऱ्याच साऱ्या वाक्यांमध्ये प्लीज हा वर्ड यूज केलेला असतो. ठीक आहे. हे तुमच्या 6च्या टेक्स्टबुक मध्ये होतं, ज्यातला मी स्क्रीन शेअर केलेला होता. ओके. आता आपण रीडिंग ऍक्टिव्हिटी आणि स्पीकिंग ऍक्टिव्हिटी बरोबर पासून स्टार्ट करूया, कारण ऑलरेडी तेवढा टाइम झालेला आहे. तर लास्ट लेक्चरला मी तुम्हाला स्पीकिंग साठी टॉपिक दिला होता, मला चॅटबॉक्स मध्ये सांगा, आणि काय दिला होता? स्पीकिंगचा टॉपिक तुम्हाला माय हॉबी दिला होता का? ओके. सो तुम्ही आता म्हणजे जी मुलं बोलणार आहेत ते माय हॉबीवर बोलणार आहेत, राईट? ओके, नो प्रॉब्लेम. मी एकेका मुलांची नावं घेत जाईन, माझ्याकडे काही नावं आहेत त्यांची मी नावं घेईन. नो प्रॉब्लेम. ओके, माय फेवरेट गेम, राईट. माय हॉबी मी त्याच्या आधीच्या लेक्चरला दिला होता. काही मुलांसाठी मी माय फेवरेट गेम पण दिला होता. ओके. सो आपण दोन्ही टॉपिक्सवर थोडं थोडं स्पीकिंग ऍक्टिव्हिटी घेऊया, काही प्रॉब्लेम नाहीये, आणि थोडा वेळ आधी रीडिंग घेऊया.
ओके. सो आज रीडिंगसाठी कोण कोण आहे? नो, ज्यांनी अजून एकदाही लेक्चरमध्ये वाचलेलं नाहीये त्यांनी जरा नावं द्या, सांगा मला. दीक्षाचं एकदा वाचून झालंय, ऋतुजाचं झालंय, आणि अजून बाकी. ओके, बाकी अजून नावं पाठवा. अंतराचं झालंय, दीपिकाचं झालंय, हर्षद झालंय. थोडी नवीन नावं येऊ देत. ज्यांनी वाचलेलं नाहीये अशापैकी कोण? आदेशचं पण झालंय. प्लीज मला स्टुडंटचं नाव लिहून पाठवा अजून वेगळे. कोण नसतील तर मग मी ज्यांचे झालेले आहे त्यांनीच परत त्यांनाच वाचायची संधी मिळेल, त्यामुळे लवकर थोडस. ओके, धनश्री माझ्या लिस्टमध्ये नाहीये, अजून वाचलेलं नाहीये धनश्रीनी. सो धनश्री, शर्विनचं झालंय, ऋतुजाचं पण झालंय, ओके, हर्षचं नाही झालेलं. ठीक आहे. सो आता आपण आधी धनश्रीनी स्टार्ट करूया. धनश्री, प्लीज स्विच ऑन युअर माइक. Yes, ma'am. Okay, please give me a second. ग्रँडपा स्टोरी, टिट फॉर टॅट. या टिट फॉर टॅट पासून वाचायला स्टार्ट कर. स्क्रीन Okay. दिसतोय ना व्यवस्थित? Yes. ओके, Tit प्लीज. for tat. Once upon a time, a camel and a जकाल. jackal lived by. टीचर ब्लर दिसतोय. ओके, एक 2च मिनिट. हा, थोडं ते लोड व्हायला वेळ जाईल. आता दिसतंय? नाही टीचर. नाही दिसत आहे. ऍक्च्युली रेंजचा काही इश्यू आता तरी मला नाही दिसत आहे, बट मे बी थोडा वेळ घेईल ते लोड व्हायला. दिसतोय. आता दिसतंय? वाच. Lived by a river near the water. टीचर परत नाही दिसत. वॉटर्स एज. एक मिनिट. हा, आता खरं तर रेंज आहे इथे. आता दिसतंय? कारण लोड तर झालं आता ते. Yes. And on the other side of the river, there was a village with fields and farms. The jackal was very clever. He tried to play a trick on his friend, the camel, who happily munching away his food. The jackal began to tempt his to go for a sugarcane treat in a farmer field. At first, the camel हेजिटेटेड. hesitated, but in the end, he अग्रीड. agreed to go with the jackal to raid the sugarcane field. The jackal sat on the camel back. थांब. व्हेरी गुड. व्यवस्थित वाचलंस? नाउ नेक्स्ट इज हर्ष. तुम्हाला सगळ्यांना वाचायची संधी मिळणारच आहे. हर्ष, प्लीज स्विच ऑन युअर माइक. Yes, teacher. Okay. Can you see the screen? Yes. Okay, please start from the jackal sat. The jackal sat on the camel's back, and the two friends crossed Crossed. the river. They ate their fill in the sugarcane field. Suddenly, Suddenly, the
Jackal Correct. began to Howl. Next. Shh. Said the camel. said the camel, "You will wake the farmer," but the jackal went on howling. Howling. Huh? Sure enough, the farmer and his helpers camel Came. came Running. to the field. Hmm. The Naughty. naughty jackal Correct. slipped away, but the poor camel could, Could not. not do so. The farmer beat Beat. him up and Drove. drove him away. Very good. Yes, you can now switch off your mic. Okay, next one is Anuj. अनुजचं अजून नाही वाचून झालेलं. सो आधी अनुजचं घेऊया आणि मग जर आपल्याकडे वेळ उरला तर ज्यांचं ऑलरेडी झालेलं आहे त्यांना परत एकदा नक्की संधी मिळणार आहे. काही काळजी करू नका. आपल्याकडे अख्खं वर्ष आहे त्यामुळे दोनदा चारदा काय अजून भरपूर वेळा वाचायला नक्की मिळेल. राईट. बट ज्यांचं अजून एकदाही वाचून झालेलं नाही त्यांना आधी आपण एकदा चान्स देऊया. त्यांचं वाचून झालं की नंतर प्रत्येकाला प्रत्येक वीक मध्ये तसं तसं वाचून होत जाईल. स्वराज तुझंही लास्ट लेक्चरला आय गेस झालंय ना वाचून? नाही. ओके, स्वराज पण नवीन नेम आहे. सो अनुज, वी विल स्टार्ट विथ यू. Yes, teacher. Okay. Can you see the screen? Yes. Okay, please start. The jackal was waiting. The jackal was waiting for the camel at the Riverside. he said, "Sorry, brother, but I am in the habit of Singing. thinking after a good dinner. Dinner. I hope you don't mind it much." Didn't mind it much. Correct. The Please. camel don't say anything. He let the jackal Sit. on his back and it entered Entered. river Huh? near the middle of Middle of. the river. Huh? The water Was very. deep. Correct. Deep. There the camel began to take on deep in the river. The jackal was frightened. Frightened. Ned, Okay, frightened. what are you doing? You Silly fellow. Are you trying to drown Me. Drown. me? Okay, very good. My Bas. You can switch off your mic now. Perfect. आता नेक्स्ट आहे हर्षद. एकदा जे शेवटचे 2 पॅराग्राफ आहेत ते वाचून घे. हर्षद, सॉरी नॉट हर्षद, वरती कोणाचं नाव होतं? स्वराज. सॉरी, हर्षद नाही, स्वराज.
स्वराज फर्स्ट टाइम वाचणार आहे. हर्षदचं वाचून झालंय म्हणून एकदा स्वराजला सांगते. प्लीज स्विच ऑन युअर माईक स्वराज. स्वराज तुझा माईक ऑन कर. ओके स्वराज प्लीज स्विच ऑन युअर माईक. टीचर. हा हर्षद. ओके हर्षद ठीक आहे लास्ट पॅराग्राफ वाचून टाकतो. No, no brother, said the camel. It's just that I am in the habit of taking dip in the water इन द रिव्हर. after the river. After a good meal, I hope you don't mind. The naughty jackal learned his lesson. He never troubled the camel again. ओके व्हेरी गुड. परफेक्ट. यू कॅन स्विच ऑफ युअर माईक नाव. आता आपल्याकडे थोडा वेळ राहिलाय तर आपण स्पीकिंग ऍक्टिव्हिटी घेऊया. तर आता स्पीकिंगसाठी कोण कोण इंटरेस्टेड आहे? माय हॉबी कोणासाठी टॉपिक होता आणि माय फेवरेट गेम कोणासाठी होता? तुम्ही आता मला नावं सांगा. कोण कशावर बोलेल? अंतरा. ओके अंतरा टॉपिक माय हॉबी. अंतरा प्लीज. प्रमिता आणि शार्दूल माय फेवरेट गेम. ओके प्रमिता शार्दूल माय फेवरेट गेम वर आहेत. ओके बर अंतरा माईक ऑन करतेस? Yes, teacher. ओके कुठल्या टॉपिक वर बोलणार आहेस तू? माय हॉबी की माय फेवरेट गेम? My favorite game. ओके प्लीज स्टार्ट. कर स्टार्ट. अंतरा स्टार्ट कर. ओके तुझा आवाज येत नाहीये. मे बी रेंजचा इश्यू असेल तर आता थोड्या वेळासाठी तुझा माईक ऑफ कर. तुला नेक्स्ट लेक्चरला परत एकदा आपण संधी देऊया सेम टॉपिकवर. ओके माईक ऑफ केला तरी चालेल. आवाज येत नव्हता तुझा. Pramita, are you ready? Next name was Pramita. Yes, ma'am. Okay, please start with my favorite game. Yes, ma'am. My favorite game. Carom is my favorite game. It is an indoor game. 4 players can play this game. It is really interesting game. Carom is made up of wood. It helps us to improve our minds. I like it very much. Okay, very good. अजून नेक्स्ट इज प्रमिता नंतर शार्दूल. शार्दूल प्लीज. Yes, okay. Please start speaking with my favorite game. My favorite game is cricket. I love cricket because it gives me strength. Cricket is outdoor game. Cricket also entertains me and my health is also good. It was considered a royal game when the cricket game started. This game is played with the help of bat and ball in the open field. The cricket game started in 1478 in France
At that time, the ball was hit with a thin rod. In cricket, there are 11 on a other side and 11 players on a other side. Cricket matches are played in three ways: ODI, Test, and T20. Okay. The bowler has to throw 6 balls in 1 over. Whichever team starts battling, they continue batting until he is ejected by the bowler after making some mistake. ओके, व्हेरी गुड, परफेक्ट. आता ओके प्रमिता, तुला माय हॉबीवर पण बोलायचं आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण तुला ही संधी देऊया. ज्यांनी अजून एकदाही वाचलेलं नाहीये अशी बरीच मुलं आहेत, त्यांना नेक्स्ट लेक्चरला आपण परत एकदा वाचायला सुद्धा देऊ आणि बाकीच्यांना परत स्पीकिंग ऍक्टिव्हिटी मध्ये इन्व्हॉल्व करू. आपण पुढच्या ह्याच्यासाठी टॉपिक सेम ठेवूया, माय फेवरेट गेम आणि माय हॉबी, कारण आज माय हॉबीवर कोणीच बोललेलं नाही. त्यामुळे दोन्ही टॉपिक्स सेम ठेवू. नेक्स्ट लेक्चरला काही लोक ह्याच्यावर बोलू शकतील. ओके, ठीक आहे. सो आत्तासाठी वी विल स्टॉप अवर लेक्चर. नेक्स्ट लेक्चरला भेटूया नेक्स्ट सॅटर्डे. ओके, सो बाय. Bye, teacher. Bye, ma'am. बाय मॅम. Bye, teacher. Bye, teacher. Bye, teacher. Happy Independence Day. Bye, teacher. Bye, teacher. Bye, teacher. Bye. Teacher गेली. Bye, bye, bye.